नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेणुका देवीचे 3.5 शक्तिपीठापैकी एक जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणूची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांच्या आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींची त्यांची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नीने ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी पाहून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणू सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीवर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे नको पाहूस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास तांदळा म्हणतात. रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणू राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या 8व्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणू राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नीबरोबर करण्याचे सुचविले. जमदग्नी हे ऋचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप करून त्यांनी देवांचा आशीर्वाद संपादन केला होता. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजा अर्चेत मदत करत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नीसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने सुचिर्भित होऊन धार्मिक कर्मे करत असे. एके दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळत तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. तेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पती शापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली. तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले. आधी त्यांनी रेणुका मातेला शांत केले आणि मग मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले
आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदूळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतर जमदग्नीचा राग पूर्णपणे मावळेल. असे वाटत नाही लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल. तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ती अदृश्य झाले. रेणुकादेवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुकादेवींना 5 पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमंत, सुषेण आणि रंगभद्रा. रंगभद्रा हा सर्वात कनिष्ठ आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंगभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो. जमदग्नीचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने 4ही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुकादेवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला. आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला. परशुरामाने लगेच आपल्या आई व भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली. शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले.